नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रे, आज आपण टीईटी 2013 या पेपर मधला सेकंड पेपरचा आपण जो काही पेपर आहे मराठीचा तो पेपर आज मित्रांनो विश्लेषण करतोय। चला तर बघूया आपण टीईटी 2013 चा संविती आठवीसाठी वापरला जाणारा सेकंड पेपर जो टीईटी साठी वापरला जातो त्या पेपरचं आपल्याला आज विश्लेषण बघायचं मित्रांनो। चला बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपला तुझ्या बघा रे, प्रश्न पहिला काय आहे बघा। चला पहिला प्रश्न आहे, चला चलो पहिला प्रश्न बघा। खालीलपैकी कोणते नाव आत्मचरित्र नाही म्हणले? काय म्हणले रे? कोणते नाव आत्मचरित्र नाही? बरे, आत्मचरित्र आणि चरित्र तुला पहिल्यांदा फरक समजून घ्या मित्रांनो। आत्मचरित्र म्हणजे काय रे? समजा माझंच मी लिखाण केलं, माझ्या संपूर्ण आयुष्याबद्दल माझी मीच माहिती सांगितली, ते झालं आत्मचरित्र, मी स्वतः लेखन केलंय। परंतु मी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं मी जर चरित्र लिहिलं तर ते असं चरित्र मित्रांनो। हा दोघांतला मुख्य फरक आहे। आणि आत्मचरित्र आणि चरित्र मधला फरक बघा। पुढील पैकी कोणतं आत्मचरित्र नाही म्हणलं रे? बरे, केशराचे शेत आत्मचरित्र आहे, ही स्त्रीची इच्छा हे सुद्धा आत्मचरित्र आहे, बहुरूपी हे सुद्धा आत्मचरित्र आहे। आता कुणाचं आहे काय नाही हे तर बघायचं पूर्णपणे। आता आत्मचरित्र नाही म्हणले तर संपूर्ण बाळकराम हे काय नाही रे? आत्मचरित्र नाही मित्रांनो। संपूर्ण बाळकराम हे काय आहे? चरित्र आहे बघा। काय आहे मित्रांनो? चरित्र आहे, चरित्र। आणि बाकी सगळे तीन पण काय आहे? आत्मचरित्र आहे। काय तर आत्मचरित्र मित्रांनो, समजले का? आता बघा, केशराचे शेत हे आत्मचरित्र कुणाचं आहे? मामा पेंडसे आहे। कुणाचं आहे? मामा पेंडसे यांचं काय आहे? आत्मचरित्र आहे बघा। केशराचे शेत हे कुणाचं आहे? मामा पेंडसे आहे बघा। ही स्त्रीची इच्छा, ही स्त्रीची इच्छा हे आत्मचरित्र कुणाचं मित्रांनो? बघा, डॉक्टर श्री ठाणेदारांचं आहे। कुणाचं आहे? डॉक्टर श्री ठाणेदारांचं आहे। कुणाचं आहे मित्रांनो? डॉक्टर श्री ठाणेदारांचं आहे। आणि बहुरूपी हे जे आत्मचरित्र मित्रांनो, बहुरूपी हे आत्मचरित्र कुणाचं आहे? बघा, चिंतामणीरावांचं आहे। कुणाचं आहे? चिंतामणीराव यांचं आहे। चिंतामणीराव यांचं आहे आत्मचरित्र मित्रांनो। आणि संपूर्ण बाळकराम हे काय रे? कुणाचं आहे? राम गणेश गडकरींचं आहे। काय आहे? राम गणेश गडकरी यांचं हे चरित्र आहे मित्रांनो। काय आहे? बरे, राम गणेश गडकरी यांचं काय आहे? चरित्र आहे मित्रांनो। मग ध्यानात ठेवा, आपला प्रश्न होता पुढीलपैकी कोणतं आत्मचरित्र नाहीये? आत्मचरित्र नाही बघा। संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाहीये, हे चरित्र आहे। आणि हे चरित्र आहे राम गणेश गडकरी यांचं। दुसऱ्याच्या आयुष्यावर जर लिहिलं गेलं असेल तर ते चरित्र असतं, आणि स्वतःच्या आयुष्यावर स्वतः लिहिलं गेलं असेल तर ते काय असतं मित्रांनो? आत्मचरित्र असतं मित्रांनो। म्हणून ध्यानात ठेवा, बरे, आत्मचरित्र नसलेला संपूर्ण बाळकराम आहे, आणि हे आहे राम गणेश गडकरी यांचं। आणि राम गणेश गडकरी काय रे? चरित्र आहे बघा। काय आहे? चरित्र। बाकी सगळे काय रे? आत्मचरित्र मित्रांनो। चला मग उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2। चला पर्याय क्रमांक 2 बघा। चला पुढचा प्रश्न घेऊया। चला रे, पुढचा प्रश्न बघूया। चला 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 पुढचा प्रश्न बघूया आपण आता। बघा, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर पुरंदरकर, बघा मित्रांनो प्रश्न काय आहे? पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर पुरंदरकर यांचे पुस्तक ओळखा म्हणले। नरहर पुरंदरकर यांचं पुस्तक कोणतं आहे असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो। धार आणि काठ हे नरहर पुरंदरकर यांचं पुस्तक आहे। काय रे? नरहर पुरंदरकर यांचं पुस्तक आहे धार आणि काठ हे पुस्तक मित्रांनो। बघा, अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र काय आहे मित्रांनो? अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे पुस्तक आहे बघा रे, गोवी करंदीकरांचं आहे। कोणाचं आहे? करंदीकरांचं आहे। करंदीकरांचं कोणाचं आहे? करंदीकरांचं हे पुस्तक आहे बघा। साहित्य आणि सौंदर्य मित्रांनो, साहित्य आणि सौंदर्य हे जे पुस्तक आहे ते पुस्तक बघा रे, मर्ढेकरांचं आहे। कोणाचं आहे? मर्ढेकरांचं मध्ये ठेवा। आणि जाळ्यातील चंद्र हे पुस्तक मित्रांनो ध्यानात ठेवा, कोणाचं रे? धोंड यांचं आहे। कोणाचं आहे? धोंड यांचं आहे मित्रांनो बघा, ध्यानात ठेवा। तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? नरहर पुरंदरकर यांचं पुस्तक कोणतं आहे? तर धार आणि काठ हे काय आहे? नरहर पुरंदरकर यांचे पुस्तक आहे। चला थोडेसे हे साहित्य लेखनावरचे प्रश्न मित्रांनो पुढे बघा रे। चला पुढील पैकी कोणती प्रकाशित संस्था
मुंबई बाहेरची आहे म्हणले मित्रांनो. काय म्हणले रे, पुढील पैकी कोणती संस्था मुंबई बाहेरची आहे, म्हणजे मुंबईत नाही असं म्हणले बघा. तेव्हा बघा रे, ग्रंथाली, मौज आणि पॉप्युलर या तीनही संस्था कुठल्या रे, मुंबईच्या ग्रंथालय तेव्हा. आणि स्वीचार प्रकाशन मंडळ ही मुंबई बाहेरची आहे, म्हणजे मुंबई बाहेरची म्हणजे कुठे आहे, पुण्यातली आहे. पुण्यातली आहे, पुण्यातली आहे. चला मित्रांनो बघा, पुढील पैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे, स्वीचार प्रकाशन मंडळ ही संस्था काय आहे, पुण्यातली आहे आणि ती पुणे काय आहे, मुंबई बाहेरची आहे. चला पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला बघा. चला चौथा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे बघा रे, प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. चलो, पुढील लेखकापैकी बघा रे, पुढील लेखकापैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण म्हणले तेव्हा. पुढील लेखापैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण म्हणले मित्रांनो. ध्यानात ठेवा, अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत रे, गंगाधर गाडगीळ आहेत. कोण आहेत, गंगाधर गाडगीळ बघा. अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत रे, गंगाधर गाडगीळ हे काय, अर्थशास्त्राचे प्राध्यापक ध्यानात ठेवा बघा. महेश अलकुटकर कोण आहेत रे, नाटककार आहेत. कोण आहेत, नाटककार आहेत ध्यानात ठेवा. गंगाधर गाडगीळ कोण आहेत, अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. अनंत काणेकर, अनंत काणेकर कोण आहेत मित्रांनो. चित्रा या साप्ताहिक संपादक, चित्रा ही साप्ताहिक आहे, या साप्ताहिकाचे काय रे, संपादक आहेत मित्रांनो. आणि गोवी करंदीकर हे काय रे, साहित्यिक आहेत. कोण आहेत, साहित्यिक आहेत मित्रांनो. ध्यानात ठेवा, पुढील पैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत, तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक गंगाधर गाडगीळ. कोण आहेत रे, गंगाधर गाडगीळ आहेत बघा. महेश कुंचवारे कोण आहेत रे, नाटककार आहेत. अनंत काणेकर हे कोण आहेत, चित्र या साप्ताहिक संपादक आहेत. आणि गोवी करंदीकर हे कोण आहेत रे, साहित्यिक आहेत बघा, साहित्यिक आहेत. चला अशा प्रकारे चौथा प्रश्न होता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, पुढील जोड्या मधून योग्य जोडी ओळखा म्हणले. काय म्हणाले, योग्य जोडी ओळखायची आहे बघा. योग्य जोडी काय आहे बघा, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं सोन्याचं पिंपळ हे साहित्य बघा. सोन्याचं पिंपळ हे साहित्य कोणाचं आहे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आहे. राम गणेश गडकरींचा सुधारण्याची पोय म्हणले, चुकीचं आहे. राम गणेश गडकरींचा सुधारण्याची पोय नाही. चिंतामणराव कोल्हटकर, अंकित चिमणराव हे स्वतंत्र नाहीये. आणि विद्याधर पुंडलिक यांचं बनगरवाडी म्हणले, हे चुकीचं आहे मित्रांनो. ध्यान ठेवा, योग्य जोडी कुठल्या रे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे बघा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची सोन्याचं पिंपळ हे योग्य साहित्य आहे. कोणाचं आहे, योग्य साहित्य बघा. याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे दुसरं, सुदामाचे पोहे रे, श्रीपाद कृष्ण कालेटकरांचे आहेत बघा. श्रीपाद कृष्ण, सुदामाचे पोहे कोणाचे आहेत, श्रीपादचे बघा रे, श्रीपाद कृष्ण कालेटकरांचे बघा. श्रीपाद कृष्ण कालेटकरांचे आहेत. ध्यानात ठेवा, काय आहेत, सुदामाचे पोहे मित्रांनो. ध्यानात ठेवा रे. आणि तुम्हाला अंकित चिमणराव म्हणजेच बनगरवाडी, बनगरवाडी कोणाचा रे, विद्याधर पुंडलिक यांचा बघा. हे बनगरवाडी जे आहे ते विद्याधर पुंडलिक यांचा आहे. कोणाला आहे, पुंडलिक यांचा आहे. तेव्हा विद्याधर पुंडलिक यांचा आहे, ते विद्याधर पुंडलिक यांचं बनगरवाडी आहे मित्रांनो. ध्यानात ठेवा, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं सोन्याचं पिंपळ हे साहित्य आहे. म्हणून खालचे 2, 3 आणि 4 पर्याय चुकीचे मित्रांनो. सुदामाचे पोहे श्रीपाद कृष्ण कालेटकरांचा आहे. बनगरवाडी कोणाचा रे, विद्याधर पुंडलिक यांचा आहे बघा. विद्याधर पुंडलिक यांचा आहे. असो अशा प्रकारचे 6 प्रश्न साहित्य आधारित मित्रांनो. पुढे बघायचं आता बघा, तुमच्या बाळाकडे लक्ष नसेल तर तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातला काळ का म्हणले वगैरे. काळ ओळखताना दादा तुला सगळ्यात महत्वाचं काय, काळाची व्याख्या बघ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असं म्हणतात मित्रांनो. क्रियापद कोण आहे, वेधून घेईल, घेईल म्हणजे येईल प्रत्यय शेवटी वाक्यामध्ये येईल, येईल आणि ऊ प्रत्यय आले तर त्या वाक्याचा काळ असून तेव्हा भविष्यकाळ. कोणता काळ असतो रे, भविष्यकाळ. बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ. मित्रांनो तुम्हाला जर ध्यानात ठेवा पूर्ण वर्तमान काळ करायचा असता तरी तर तुम्हाला प्रत्यय आला असता ल प्लस आहे. कोणाला असतं रे, ल प्लस आहे आला असतं. तुम्हाला जर भूतकाळ प्रत्यय भूतकाळ असतं तर शेवटी प्रत्यय असतं ला, ली, ले, लो किंवा ल्या. भूतकाळाच्या शेवटी काय प्रत्यय मित्रांनो, ला, ली, ले, लो आणि ल्या हे प्रत्यय मित्रांनो. आणि अपूर्ण वर्तमान काळाच्या क्रियापदांच्या शेवटी त प्लस आहे प्रत्यय असतो. काय असं रे, त प्लस आहे. बघा आता आपल्याच्या शेवटी ल प्लस आहे नाही,
लालिले नाही, प प्लस आहे नाही, गेहील प्रत्यय आहे म्हणजेच ईल प्रत्यय आहे आणि हा ईल प्रत्यय कुठे येतो रे? भविष्यकाळ कुठे येतो रे? भविष्यकाळ येतो. मग उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो उत्तर आहे बघा. चला रे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. चला वाच्य अधिक अर्थ या दोन पदाच्या योग्य रीतीने केलेली संधी होता बरोबर. वाच्य अधिक अर्थ मित्रांनो ध्यान ठेवा रे. वाच्य अधिक अर्थ कसं करायचं बघा. हे वाच्य आहे आणि पुढे अर्थ आहे, याची आपल्याला काय म्हणतात संधी वगैरे मित्रांनो ध्यान ठेवा. हे वाच्य याचा पाय मोडलाय का? नाही, म्हणून व्यंजन नाही ध्यान ठेवा. आणि पुढे विसर्ग नाही म्हणून विसर्ग संधी नाही. ये मध्ये पाय मोडला नाही म्हणून अ आहे, पुढे अ आहे. अशी जर रचना तुम्हाला दिसली अ अधिक अ त्याचा काय बनतो मित्रांनो? आ बनतो. आ म्हणजे कोण असतो? दांडा असतो. दांडा असतो. चला याच्यातला पहिला जो शवर्ण आहे तो दशाला कसा खाली घ्यायचा? वा चे मधून अ बाहेर पडलं, कोणत्याही वर्णामधून किंवा कोणत्याही अक्षरामधून अ बाहेर पडला त्याला काहीच फरक पडत नाही. चेला चे असलेलं या दोघांचा आ बनतो. आ म्हणजे दांडा म्हणजे दांडा. आणि शेवटचा शब्दवर्ण आहे बरे थ. शब्द काय म्हणणार आहे? वाच्यार्थ. असा पर्याय कुठे बघा आता? पर्याय क्रमांक 1 मध्ये सांगा वाच्यार्थ. अरे वाच्यार्थ न होत नाही, असं होत नाही, असं होत नाही. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याला म्हणायचं आहे सजातीय स्वर संधी. कोण संधी आहे? सजातीय स्वर संधी. त्यालाच म्हणतात बघा दीर्घत्व संधी. त्यालाच म्हणायचं आहे दीर्घादेश संधी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. चला पान साप म्हणजे वगैरे पान साप या सामासिक शब्दाचा समासाचं नाव कोणतं म्हणजे? पान साप या शब्दाची खोड होते मित्रांनो वगैरे पाण्यातील साप. पाण्यातील साप. तील ईल म्हणलं बघा वगैरे. ईल प्रत्यय सप्तमी बरोबर आहे. सप्तमी तत्पुरुष मध्ये आले तेव्हा पाण्यातील साप वगैरे. तत्पुरुष समास म्हणजे काय रे? ज्या समासामध्ये दुसऱ्या पदाला महत्व आहे त्याला म्हणायचं आहे सप्तमी तत्पुरुष समास म्हणायचा आहे. आणि मित्रांनो पान साप याची पुढे बघा सप्तमी तत्पुरुष ईल प्रत्यय आल्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. षष्टी मध्ये चाचीचे प्रत्यय असतात मित्रांनो. पंचमी मध्ये ऊन ऊनचे प्रत्यय असतात आणि तृतीयामध्ये नेचा प्रत्यय असतो. इथे ईल प्रत्यय आलाय मग उत्तर आहे बघा सप्तमी. आपला काय उत्तर आहे रे? सप्तमी तत्पुरुष उत्तर आहे. चला पुढे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो बघा समानार्थी शब्दांची योग्य जोड ओळखा म्हणल्यावर मध्य अपेय वर्ण कर्ण मर्म धर्म अंगीकृत अस्वीकृत. मित्रांनो समानार्थी शब्दांची योग्य जोड आहे बघा मध्य अपेय. मध्यचा अर्थ रे मध्य म्हणजे काय? पिण्यास अयोग्य असलेले. आणि अपेय म्हणजे काय रे? पिण्यायोग्य नसलेले. म्हणून पर्याय क्रमांक 1 जोडी तुमची काय आहे? समानार्थी शब्दांची जोडी आहे. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये समान शब्द नाही तेव्हा वेगळे शब्द आहेत पूर्णपणे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला रे पर्याय क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. चला विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोड ओळखा म्हणजे सरिताचा अर्थ मित्रांनो का? नदी. आणि तटीचा अर्थ सुद्धा आहे नदी. ही समानार्थी जोडी होईल का रे? विरुद्धार्थी जोडी होईल का? नाही होणार. आय वेय कलंक काळीमा एकच बघा समानार्थी जोड आहे. समानार्थी शब्द आहे बघा. विरह दुरावा हे सुद्धा समानार्थी शब्द आहे मित्रांनो. ध्यान ठेवा रे आय वेय ही काय रे? तुमची विरुद्धार्थीची जोड आहे बघा आय वेय. ध्यान ठेवा मित्रांनो आय म्हणजे मिळवणारा कमवणारा. अरे कमवणारा कमवणारा. आईचा अर्थ काय? कमवणारा. आणि वेयचा अर्थ आहे खर्च करणारा. खर्च करणारा. ध्यान ठेवा एक अर्थ आहे कमवणारा आणि दुसरा अर्थ आहे खर्च करणारा. बघा रे संसारामध्ये नवरा कमवत असतो आणि बाई काय असते? बाई काय करते? खर्चित असते. संसारामध्ये सर्वात मोठं गमक आहे. नवरा करतो कमवतो, बायको करते खर्च करते. एकमेकाच्या उधार द्या. तुला काय कमाय? आई वेय नवऱ्यानं कमवावं बायकोनं उधळावं असा कार्यक्रम आहे. आई म्हणजे मिळवणारा कमवणारा. याचा विरुद्ध शब्द बघा वेय म्हणजे काय करणार आहे? खर्च करणारा. विरुद्धार्थी जोड आहे पर्याय क्रमांक 2 आई वेय. बाकी समानार्थी जोड बघा साहेब तिन्ही पण. चला प्रश्न क्रमांक 11 बघा रे. चला 11 बघा. पुढे गटात न बसणारा शब्द कोणता म्हणजे मित्रांनो बघा रे. गटात न बसणारा शब्द कोणता म्हणजे बघा रे सासरा दिवा पुरुष. हे तिन्ही शब्द पुल्लिंगी शब्द आहेत. कुठले मित्रांनो? पुल्लिंगी शब्द.
आणि ध्यान ठेवा मूळ हा शब्द कुठला आहे? नपुसक लिंगी आहे. कुठला आहे? नपुसक लिंगी शब्द आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे बघा. पर्याय क्रमांक 4 मूळ शब्द हा गटात न बसणारा शब्द आहे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. चला पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. चलो रे गटात न बसणारा शब्द ओळखामध्ये परत पुन्हा बघा. बघा रे क्लेश, कष्ट, कृष्ण, पाणी. तुम्ही जर यांच्याकडे बारकाईने बघितला तर क्लेश त्याच्यामध्ये बघा रे काय जोडाक्षर आहे. काय रे जोडाक्षर आहे. कष्ट त्याच्यामध्ये पण जोडाक्षर आहे. कृष्ण इथं पण जोडाक्षर आहे. स्न इथं जोडाक्षर आहे. आणि फक्त पाणी शब्दात जोडाक्षर नाही. वेगळा शब्द कोणता आहे? पाणी आहे बघा. पाणी पाणी. पर्याय क्रमांक 4 हे आपला वेगळा शब्द आहे. चला रे प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 13. चला रे प्रश्न क्रमांक 13 काय म्हणते? उपसर्ग घटित शब्द ओळखामध्ये मित्रांनो. उपसर्ग मध्ये शब्दाच्या अगोदर लागतो आणि प्रत्येक शब्दाच्या नंतर लागतो मित्रांनो. बरोबर उपसर्ग बरोबर विनंती. आता तुम्ही मी काढला तर नंती नसते. विनय नय नसते. विभावरी भावरी नसते. म्हणजे विशेष पदा शेष शब्द आहे बारे. ध्यानात ठेवा शेष शब्द आहे आणि वि त्याचा उपसर्ग आहे. म्हणून ध्यानात ठेवा उपसर्ग घटित शब्द कोणता आहे? विशेष आहे. कोणता आहे? विशेष. शेष हा मूळ शब्द आहे. वि त्याला उपसर्ग लागला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 उपसर्ग हा पहिल्यांदा लागतो. ध्यानात ठेवा सुरुवातीलाच. चलो प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो. चला 14वा प्रश्न बघा. बघा रे 14वा प्रश्न बघायचा मित्रांनो. चला प्रत्येक घटित शब्द ओळखामध्ये आता ठेवा. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर म्हणलं आपण. प्रत्येक शब्दाच्या नंतर लागतो मित्रांनो. निर्गम, अभ्युदय, आनंद, सराव. सराव मध्ये मूळ शब्द आहे चर आणि याला प्रत्यय लागला बघा रे आऊ. कोणता प्रत्यय रे? आऊ. ध्यान ठेवा प्रत्येक शब्दाच्या नंतर लागतो. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं प्रत्यय घटित शब्द आहे. कोणता शब्द आहे? प्रत्यय घटित शब्द मित्रांनो. चला प्रत्यय घटित शब्द मित्रांनो. चला रे चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखामध्ये बघा रे. अरे तोंडले तोंडल्या. तोंडले तोंडले असते तर ध्यान ठेवा नपुसक लिंगी शब्द आहे तोंडले वगैरे. याचं उत्तर होणार आहे अनेक वचन तोंडली होणार आहे. काय आहे? तोंडली. इकारांत होते ध्यान ठेवा. नपुसक लिंगी नामाचं इकारांताचं अनेक वचन करताना इकारांत होते. काय होतं इकारांत? चुकीची जोडी हीच आहे बघा. पहिली जोडी आहे. आणि पर्याय आपला हे पहिलाच आहे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1. गोपी गोपी बरोबर आहे. राव रावे बरोबर आहे. भूत भूती बरोबर आहे. उत्तर क्रमांक तोंडले तोंडली असं व्हायला पाहिजे बघा. तोंडले त्याचा समोर काय व्हायला पाहिजे? तोंडली व्हायला पाहिजे. परंतु आपल्या पर्यायामध्ये तोंडल्या दिले चुकीचं आहे. उत्तर चुकीचं कोणती आहे जोडी आहे रे? पद्धती अनेक वचन आहे बघा. पर्याय क्रमांक 1 आहे बघा. पर्याय क्रमांक 1 ही अनेक वचन काय आपले चुकीची जोडी आहे बघा. चुकीची जोडी आहे. चला पुढील जोड्यामधून भिन्नलिंगी जोडी होता म्हणजे भिन्नलिंगी वर काया पगडी. ती काया ती पगडी वगैरे काय स्त्रीलिंगी शब्द आहे. काय तर स्त्रीलिंगी शब्द मित्रांनो. शरीर देह. शरीर कोणता आहे? नपुसक लिंगी आहे बघा. देह कोण आहे? पुल्लिंगी आहे. काय आहे? पुल्लिंगी आहे बघा. ठेवा आकाश गगन मित्रांनो. आकाश गगन हे दोन्ही शब्द कोण आहेत रे? ते आकाश नपुसक लिंगी शब्द आहे. काय तर नपुसक लिंगी शब्द बघा. आणि प्रकाश उजेड हे दोन्ही शब्द कोण आहेत रे? पुल्लिंगी शब्द मित्रांनो. पुल्लिंगी शब्द आहेत. म्हणून तुम्हाला पुढे जोड्यामध्ये भिन्नलिंगी शब्द बघा. म्हणजे भिन्नलिंगी त्याच्यामधला भिन्नलिंगी मध्ये वगैरे शरीर हा जो शब्द आहे तो नपुसक लिंगी आहे आणि देह हा शब्द जो आहे तो पुल्लिंगी शब्द आहे मित्रांनो. म्हणून भिन्नलिंगी शब्द आहे शरीर आणि देह. चला बाकी सगळे एकाच लिंगामध्ये होतात. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य ओळखामध्ये बघा. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप कोणत्या मित्रांनो बघा. वगैरे नवरा नवऱ्या. सामान्य रूप करताना तुम्हाला काय नाही एखादा विभक्ता प्रत्यय लावायचा आहे परत तो काढून घ्यायचा तुम्हाला ध्यान ठेवा. वगैरे नवरा त्याला कोणता प्रत्यय लावा? नवऱ्याला. परत ला प्रत्यय करा. नवऱ्या राहिलं हे बरोबर आहे. ध्यान ठेवा. बायको बायकोला हे बी बरोबर आहे रे. मूल मुलाने हे बी बरोबर आहे का? अपत्य अपत्याला. अपत्याला वगैरे अपत्याला. ला प्रत्यय आला त्या शब्द व्हायला पाहिजे असा समारूप अपत्या. परंतु इथं अपत्य आहे म्हणजे चुकीचं आहे. आपल्या इकडे विचारलं होतं चुकीच्या पद्धतीने केले सामान्य जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 आहे. काय रे? पर्याय क्रमांक 4 ही चुकीच्या पद्धतीने केलेली जोडी आहे मित्रांनो बघा. पर्याय क्रमांक 4.
चला रे प्रश्न क्रमांक 18 बघा. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो. चला, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्द मुळीच आलेला नाही म्हणजे बघा. विशेष नाम वाक्यामध्ये कोण आहे बघा? हिमालय आहे. काय आहे? हिमालय बघा. सर्वनाम वाक्यात कोण आहे बघा? ज्या आहे, त्या आहे, ज्या आहे आणि त्या आहे. भाववाचक नाम कोणतं आहे का रे? कोणतंच नाहीये. सामान्य नाम कोणतं आहे? नदी म्हणजेच पण आहे, नदी आहे, नदी आहे. ध्यान ठेवा, आपल्या वाक्यामध्ये कुठंच भाववाचक नाम आलं नव्हतं. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम. ज्या नामांचं गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया लागतात त्याला भाववाचक नाम मित्रांनो. ध्यान ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो. ध्यान ठेवा. भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा म्हणलं का? वैविध्यता, सहकार्य, सामिप्य आणि मधुरता. याच्यामध्ये मधुरता मध्ये बघायला का मधुर मूळ शब्द आहे त्याला ता प्रत्यय लागला, बरोबर आहे. चुकीचं रूप ओळखामध्ये सामिप्य मूळचा शब्द आहे मित्रांनो, मूळचा शब्द आहे. सहकार्य त्याच्यामध्ये बघायला ये प्रत्यय लागलाय. वैविध्यामध्ये ता प्रत्यय लागलाय परंतु त्याच्यामध्ये ता प्रत्यय लागत नाही. चुकीचा पर्याय बघायला वैविध्यताच आहे, वैविध्यताच आहे. ध्यान ठेवा. पर्याय क्रमांक 1 भाववाचक नामाचं काय रे? चुकीचं रूप आहे बघा, चुकीचं रूप आहे. चला रे पुढचा प्रश्न बघा. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातला प्रयोग ओळखायचा. प्रयोग ओळखायचा बघा. काय ओळखायचा आहे? चला प्रयोग ओळखायचा बघा रे. मला सांगा वाक्यामधला प्रयोग ओळखत असताना पहिल्यांदा तुम्हाला कर्त्याची भेट द्यायची आहे. करता तुम्हाला सांगतो कोणता प्रयोग आहे काय नाही. अरे आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचला जात असतो. जात असतो मध्ये पोहोचविला जात असतो. पोहोचविणारा कोण आहे? आकाशवाणी आहे. आणि पोहोचविला काय रे? संदेश आहे बघा. इथे कर्त्याला प्रत्यय लागला बघा. कर्त्याला आकाशवाणीने म्हणलं द्वारेच्या ऐवजी. आणि कर्म कोण आहे? संदेश आहे. तेव्हा कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्म आहे आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर उत्तर एक होतं कर्मणी प्रयोग. काय होत आहे? कर्मणी प्रयोग उत्तर बघा. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाहीये तेव्हा कर्मणी प्रयोग उत्तर. कर्त्याला जर प्रत्यय नसेल आणि वाक्यात कर्म नसेल तर आक्रमक प्रत्यय येणार आहे. काय आहे? आक्रमक प्रत्यय बघा. कर्त्याला प्रत्यय नाहीये, वाक्यात कर्म आहे तेव्हा सकर्मक प्रत्यय होणार आहे. आणि भावेमध्ये कर्त्याला बी प्रत्यय लागतो आणि कर्माला बी प्रत्यय लागतो तेव्हा भावे होणार आहे. भेटवा. आपल्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय होता, कर्माला प्रत्यय नव्हता. उत्तर आहे बघा कर्मणी प्रयोग. कुठलं उत्तर आहे? कर्मणी प्रयोग हे आपलं अचूक उत्तर आहे. चला, ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ होता म्हणले. ये रे कुत्र्या खा माझा पाय. भूतदया दाखवणे, आपणहून संकट ओढावून घेणे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे, त्याग करण्याची तयारी ठेवणे. मित्रांनो ध्यान ठेवा. आपणहून संकट ओढावून घेणे हा त्याचा अर्थ आहे बघा. ये रे कुत्र्या खा माझा पाय म्हणजे काय? आपणहून संकट ओढवायचे. ये कुत्र्या आणि खा माझा पाय म्हणजे आपणच आपल्याला काय केले रे? संकट ओढवले. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. चला पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. चालत्या घड्याला गाड्याला खीळ घालणे या वाक्यप्रयोगाचा योग्य अर्थ होता मित्रांनो. चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्यप्रयोगाचा योग्य अर्थ होता. चांगल्या चाललेल्या गोष्टीमध्ये विघ्न आणणे आणि हाच तसा अर्थ आहे. चांगल्या चालल्या गोष्टीमध्ये काय आणणे? विघ्न आणणे. म्हणजे चालत्या गाड्याला खीळ घालणे, चांगल्या चालल्या गोष्टी काय करायचंय? विघ्न आणायचे. पर्याय क्रमांक 1 आपलं काय रे? अचूक उत्तर मित्रांनो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला दुसरा बघा ऑप्शन. पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेलं वाक्य कोणतं म्हणलं आहे? प्रश्नार्थक नसलेलं वाक्य कोणतं म्हणलं आहे? प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय असतं? वाक्याशी प्रश्न असते आणि वाक्यातला प्रश्न कोण किंवा काय नाही विचारतो आहे. एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? कोणाला? इथं प्रश्न विचारला बघा. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. किती लोचक आहे हा माणूस? किती किती उद्गार चिन्ह आहे. उद्गार चिन्ह बघा म्हणजे प्रश्नार्थी वाक्य नाहीये बघा. पण तू चुकीचा गोष्ट का केलीस? का केलीस? का मध्ये प्रश्नचिन्ह आहे. आणि नोकरीला एवढा वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास केव्हा करणार त्या वाक्यामध्ये केव्हा मध्ये प्रश्नचिन्ह ठेवा. म्हणून किती लोचक आहे हा माणूस याच्यामध्ये हा उद्गारार्थी वाक्य आहे आणि उद्गार चिन्ह आहे. म्हणून प्रश्नचिन्ह नसलेलं वाक्य किंवा प्रश्नार्थक नसलेलं वाक्य पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 किती लोचक आहे हा माणूस
हे उत्तम वाक्य आहे बघा मित्रांनो, उद्गारार्थी वाक्य. कोणतं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बघा रे, अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? बघा रे, चुका किती आहेत म्हणजे व्याकरण चुका किती आहेत? बघा रे, अफवावर, अफवा शब्दावरती फवर अनुसार देण्यात वावर येत नाही. अफवावर म्हणजे व्याकरणाचा बरोबर शब्द हा आहे. अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी. बघा रे, दुसरा चुकीचं नाव इथं आहे वार्ताहर. बघा रे, वार्ताहर असं असतं मित्रांनो. तिसरा चुकीचा शब्द आहे मित्रांनो, अनुस्वार दिला, अनुस्वार चुकीचा येतो. चुकीचा अनुस्वार आहे म्हणजे वार्ताहरांनी असं जोडून पाहिजे, हे बरोबर शब्द आहे बघा. चौथा शब्द चुकीचा मित्रांनो, देव. देव मध्ये ऊ पाहिजे. आणि पाचवा, अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ना, ते एकेरी अवतरण चिन्ह पाहिजे. काय पाहिजे रे बघा? एकेरी अवतरण चिन्ह पाहिजे. दुसरे याच्यात कोणते शब्द आहे बघा ध्यान ठेवा, म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह पाहिजे बघा. एकेरी अवतरण चिन्ह आहे म्हणून ध्यान ठेवा. या वाक्यामध्ये 5 चुका आहेत. किती चुका आहेत रे? 5 चुका आहेत मित्रांनो. किती चुका आहेत? 5 चुका आहेत. चला, त्या मुलाच्या वडील लहानपणी निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती चुकवावल्या पाहिजे. असतात आहेत. वडील लहानपणीच, वडील त्यांच्या लहानपणीच निधन पावले असतात, वारलेले असतात. वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच. मित्रांनो ध्यान ठेवा, अरे त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती करा म्हणल्या. वडील लहानपणीच ही चूक आहे आणि वडील त्याच्या लहानपणीच तो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे मित्रांनो. अशा प्रकारचं टीईटी 2013चं मराठी मधलं आपण सेकंड पेपरचा मराठीचा पेपर विश्लेषण करा मित्रांनो. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण तुम्ही सगळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या तयारी करणाऱ्या सर्व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. चलो.